श्री स्वामी समर्थ. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठराल. मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही तुमच्या जीवनात अपेक्षाही केली नसेल ते तुम्हाला मिळणार आहे. विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुला सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. माणसाने समोर बघायचं की मागे यावर पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम आपल्याला अशक्य वाटतं. लक्षात ठेवा, एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते. कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणे यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे महत्त्वाचे आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. विश्वास असेल तर होय, माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. रोज पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. मला आता तुझ्याशिवाय आसरा नाही असे म्हणून मनपूर्वक आशीर्वाद करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका. धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत. ज्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. सोडून देऊ नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की आहे. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं,
पण या काळात आपण हिंमत ठेवायला हवी. कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय पार करायचे असते. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत नाही. त्यामुळे कोण कसं आहे हे शोधत बसण्यापेक्षा आपल्या मनामध्ये काय आहे ते शोधावं. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. त्यामुळे दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच आहे. मरण हे कोणाला चुकलं नाही. एक लक्षात ठेवायचं की आपण एक दिवस मरणार आहोत, आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे होत आहे तेच योग्य आहे. जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं. नको त्या गोष्टींची चिंता करायची नाही. स्वामी भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगायचे नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपण स्वतःला सांगायचे, त्या परिस्थितीला सांगायचे की तू कितीही कठीण असली तरी माझ्या पाठीमागे माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सामर्थ्यशाली, सखल ऐश्वर्य संपन्न आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य, शक्ती माझे स्वामी मला प्रदान करणारच, आणि या परिस्थितीवर निश्चित मात होणार. तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा, आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. भाग्यवान ठराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र ताऱ्यांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलात तरीही इतिहासातच. माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातूनच चारित्र्य घडते. स्वामी म्हणतात, तू एकटा नाही आहेस. कायम स्वतःला सांगत जा की जे एकटे असतात ते कायम निगेटिव्ह विचार करतात. तू खूप स्ट्रॉंग आहेस. हा, थोड्या अडचणींमुळे खचला आहेस, मान्य आहे, पण तू लोकांसारखं रडत बसणाऱ्यांपैकी नाहीस. मला मान्य आहे की खूप गोष्टी असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस, पण ठीक आहे. या प्रवासात असे अनेकदा होईल. तुला पाहिजे तसे होणार नाही. चुकीचे माणसे भेटतील, पण तू हार मानू नकोस. तुला एकटं वाटत आहे कारण तुझ्या जवळची माणसं तुझ्या सोबत नाहीत, पण घाबरू नकोस. ही वेळ निघून जाईल. सोबत कोणी नसलं म्हणजे फक्त एकटं असणं असं काही नाही, हे लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.